लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची बातमी, खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात। आज मी वचन देतो, आज 24 तासात पैसे येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। 15 मिनिटांपूर्वीच मोठी बातमी आलेली आहे। 15 जिल्ह्यात डीबीटी सुरू झालेला आहे। मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। अर्धा तासापूर्वी ही डीबीटी सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 7,500 रुपयांचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। SBI खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, तुम्हाला मेसेज दाखवतो आहे बघा। लाडक्या बहिणींना इथं तुम्ही बघू शकताय की 24 मिनिटं अगोदरच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। 7,500 रुपयांचा तिथं मेसेज आलेला आहे भरपूर लाडक्या बहिणींना, कारण आज 24 तास उरलेले आहेत। लास्टचे 24 तासाच्या आत पैसे सर्व लाडक्या बहिणींना यायला सुरुवात झालेली आहे। पहिला टप्पा सुरू झालेला आहे। 7,500 रुपयांचा मेसेज हा यायला सुरुवात झालेली आहे बघा। इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा 7,500 येत आहेत, नंतर लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये येत आहेत। आता 7,500 कशाचे आणि 3,000 कशाचे सांगतोय। ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही त्यांना डायरेक्ट आता 7,500 आणि 3,000 म्हणजे 10,500 रुपये मिळणार आहेत। तर हे जे 7,500 आहेत ते एकदम नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7,500 आहेत आणि डिसेंबर आणि जानेवारीचे असे 3,000 रुपयांचा हा सेपरेट मेसेज, हे 2 सेपरेट मेसेज इथं येत आहेत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 15 जिल्हे कोणते आहेत ते बघणार आहोत अजून आपण, आणि सरसकट वाटप करणार आहोत। अशी सगळ्यात मोठी बातमी आता आपल्याला इथं भेटत आहेत। याचबरोबर गॅस सिलेंडर संदर्भात अजितदादा पवार यांनी मोठं वक्तव्य आताच केलेलं आहे। आपण सगळ्यात महत्त्वाची व्हिडिओ आता पाहत आहोत। त्यांनी आता सांगितलं आहे की आज कुठल्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, कारण आज तुम्हाला पैसे देणार आहेत। त्यांनी सांगितलं होतं 26 जानेवारीच्या अगोदर हप्ता खात्यात येणार असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं, आणि आता शेवट तो दिवस उजळलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। मोबाईलवरती मेसेज यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही कसं चेक करायचं सांगतो तुम्हाला, तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार का नाही हे सुद्धा सांगतोय। यादी आपल्याकडे आलेली आहे बघा। यादीमध्ये जे 15 जिल्हे आहेत ते जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, आणि खास करून कोणत्या बँकेमध्ये पैसे आलेले, पोस्टात पैसे येणार का नाही हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या सर्व काही लक्षात येणार आहे। आत्ताची सगळ्यात आता महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। नवीन चॅनलवरती चॅनल नवीन आला असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा बघा। तुम्ही काय करताय, व्हिडिओ तर पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे काय होतंय तुमच्यापर्यंत महत्त्वाचे अपडेट उशिरा पोहोचतात। आता बघा, जे आपले व्हिडिओ बघतात त्यांना लगेच अपडेट जाते, आणि काय काम करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यात आज पैसे फिक्स पडणार, हे 2 महत्त्वाची कामं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कारण स्वतःहून तिथं लाडकी बहीण योजनेसाठी आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की ज्या ह्या 2 कामं करतील ह्यांना 100% पैसे येणार आहेत। आणि याच्यासोबतच लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे नवीन अर्ज सुद्धा तुम्ही आता करू शकताय। तो कुठं करायचा आहे हे सुद्धा सांगतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला आता सुरुवात करू बघा। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला परत काय सांगतोय, कारण भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या मोबाईलवरती पैसे याला जमा झालेत। आता हे पैसे कोणाच्या खात्यावरती येत आहेत बघा। ह्या जे पैसे आहेत ते गरजू लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत आहेत। जसं अजितदादा पवार यांनी सांगितलं की ही योजना गरजू खुरपायला जाते किंवा कामाला जाते अशा माझ्या लाडक्या बहिणीसाठी, गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे। जी श्रीमंत लाडकी बहीण आहे तिला थोडं मागं ठेवलेलं आहे। आता श्रीमंत लाडकी बहीण कुठली, गरजू लाडकी बहीण कुठली हे आपण आता ठरवणार आहोत बघा। त्यांनी स्वतः काय सांगितलेलं आहे, जी लाडकी बहीण, आता बघा इथं हे सुद्धा तुम्ही बघू शकताय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारी 2025 पर्यंत देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे। ही आता लेटेस्ट बातमी आहे। आत्ताच त्यांनी अजून सांगितलं आहे की 26 जानेवारीच्या आत आम्ही हे जे काही पैसे आहेत ते वाटप करणार आहोत, आणि याच्यासाठी त्यांनी मंत्रालयाशी संपर्क सुद्धा साधलेला आहे। तुम्ही बघू शकता इथं आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी। तर ज्या लाडक्या बहिणींना आता पैसे आले नाही त्यांनी काय करायचं हे सुद्धा सांगतोय, कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्या 2 गोष्टी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण त्यांनी स्वतः सांगितलं बघा, राज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव, आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव हे वेगळं वेगळं आहे, तर तिथं आम्ही पैसे पाठवणार नाही आहेत। कारण काय होतंय, तुमचं डेटा मिसमॅच झाल्या कारणामुळं तिथं तुम्हाला तुमच्या बँकेवरती पैसे पाठवायला थोडा त्रास होतो, म्हणजे अडचण येते, टेक्निकली प्रॉब्लेम होतोय। तर जर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव, आधार कार्डवरचा पत्ता, बँकेचा पत्ता हा जर वेगवेगळा असेल तर मग तिथं प्रॉब्लेम होणार आहे। आता बँकेचा पत्ता म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही तुमचे जे गाव आहे तिथलंच तुमचं सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे। तुमचं नाव जे आहे ते बँकेचं व्यवस्थित, कुणाचं काय असतं, आता समजा आपण लक्ष्मी केलं, कुणाचं नाव लक्ष्मी आहे तर लक्ष्मीची स्पेलिंग जे असते ती स्पेलिंग इकडे वेगळी आहे, इकडे वेगळी आहे, तर अशा गोष्टींना फरक पडतो। कुणाचं
भगवंत असतं तर त्याचं काहीतरी वेगळंच होऊन जातं असं नाव. ते नावामध्ये जे काही फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, हे सगळे क्रॉस व्हेरीफाय करूनच याची यादी बनवली जात आहे. तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुमचं बँकेचे डिटेल्स एकदा चेक करा, दोन्ही सेम आहेत का, नसेल तर ते दोन्ही एक करून घ्या. एक करण्यासाठी काय करायचं आहे, आधार कार्डवरची माहिती बदलायची असेल तर पोस्टात जाऊन आधार कार्डवरची माहिती बदला. 50 ते 100 रुपयात तुमची आधार कार्डवरची माहिती तिथं लगेच बदलून मिळते, अपडेट करून मिळते आणि तुमचं ते काम झालं की लगेच तुम्हाला पैसेसुद्धा येणार आहेत, कारण असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या सगळं कामं केल्यानंतर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. यासोबतच आधार लिंकसुद्धा भरपूर लाडक्या बहिणीचं नाही आहे. बघा, आधार लिंक नसल्यामुळं मोठा प्रॉब्लेम होत चालला आहे. भरपूर जणांचं अजूनसुद्धा आधार कार्ड लिंक नसल्यामुळं तिथं जवळपास 10 ते 15 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्यांचं ट्रान्झॅक्शन होणार नाही. ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करावं लागणार आहे, कारण आधार कार्डच लिंक नाही. आता तुम्ही म्हणाल आमचं झालंय, नाही, एकदा चेक करा, कृपया करून अजून एकदा चेक करा. कारण जर तुम्हाला पैसे येत नसतील तर त्याच्या मागचं मेन कारण तेच आहे. एक तर तुमचं अकाउंट ब्लॉक झालंय, किंवा आधार कार्ड तुमचं वेगळं आहे, किंवा आधार कार्ड आणि बँकेवरचं जी माहिती आहे ती वेगवेगळी आहे. या 3 गोष्टीपैकी एकच गोष्ट तुमची असणार आहे. आता आपण बघणार आहोत 15 जिल्हे कोणते. ते 15 जिल्हे आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती कळत असते. आता तुम्हाला माहिती आवडली असेल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला आपला जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करा, भरपूर लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ शेअर करा. आता व्हिडिओ कुठे शेअर करायचा, तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपलं बघा 100-50 ग्रुप असतात, तिथं जाऊन शेअर करा. कारण हे माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. एकेकाला शेअर नाही करत, जे ग्रुप्स असतात तिथे जाऊन शेअर करा. तुमचे टेलिग्राम ग्रुप असतात तिथं जाऊन शेअर करा. कारण काय होतं, सगळ्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि आपले जे गरजू लोक असतात ते तर सतत कामातच असतात, तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांना माहिती पोहोचवणं किती महत्त्वाचं आहे, त्यांच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे. तर तुम्ही शेअर करत जावा आणि तुमची जी कमेंट्स आहे ते कमेंट टाकत जावा. कारण तुम्ही जर कमेंट टाकल्या तर सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आणि ते कमेंट वाचून तुमच्याशी तिथं तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा तिथं बघू शकतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर आपण बघितलं तर इथं सगळ्यात महत्त्वाचं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, आणि इकडे लातूर, धाराशिव, नांदेड, नंदुरबार, धुळे, जळगाव, आणि ह्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर इकडं अमरावती, नागपूर आणि यवतमाळ अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता बघा, ही नाशिक जे आहे, ठाणे, ह्याचं सुद्धा वाटप होणार आहे. ट्रान्झॅक्शन हे टप्प्याटप्प्याने होत आहे. बघा, प्रत्येकाला आज पैसे येणार आहेत. शेजारच्याला आलं, हिला आलं, तिला आलं, टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना पैसे येणार आहेत. तुम्हाला सुद्धा पैसे येणार. फक्त तुमची डिटेल सगळं माहीत पाहिजे तुम्हाला, तुम्ही योजनेत बसताय का व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असतेच. आता बघा, ज्याच्याकडे 4 चाकी आहे तिला थोडा प्रॉब्लेम होईल, जिच्याकडे 4 चाकी नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना सरसकट आज पैसे येऊन जातील. कारण सरकारने तसा निर्णय घेतला आहे. कारण 4 चाकीची ज्याकडे आहे ती श्रीमंतच असणार आहे. आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे 4 चाकी आहे पण आम्ही स्वतःच्या कामाला वापरतो, जसं की कुणाची भाड्यानं आपण वापरतो जसं 4 चाकी, तर त्यांना सुद्धा माझं असं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा याच्यात ॲड केलं पाहिजे. म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना सुद्धा ॲड केलं पाहिजे, कारण ते स्वतःच्या रोजीरोटीसाठीच हे सगळ्या गोष्टी करत असतात. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि कोणाला किती पैसे आले, काय आले, आणि हा व्हिडिओ प्लीज शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर, फेसबुकवर, सगळीकडे शेअर करा. कारण शेअर केल्याशिवाय तुमची माहिती तुम्हाला सगळ्याकडे पोहोचत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.